अडखळण आहे ते अद्याप देखील आपण त्यागेलं नसेल, पण आपण म्हणतो नाही पाळक साहेब आम्ही उपवास करतो, नाही पाळक साहेब आम्ही बायबल वाचतो, नाही पाळक साहेब आम्ही चर्च आणि चर्चच्या या 40 दिवसाच्या विविध भक्तीमध्ये सहभाग घेतो. प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. आपण प्रभूच्या जवळ जवळ जात आहोत, तरी देखील काही अडखळण आहे. प्रेज द लॉर्ड, काही बंधन आहे जे मोडण्याची गरज आहे, आणि ते बंधन आणि जे सर्व काही ताकद आहे त्याकरता मोडण्यासाठी तुम्ही आणि मी निर्बळ आहोत, कमकुवत आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ते आत्मनिग्रह ज्याला म्हणतो ते करत असताना आम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शनाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. त्याकरता आज या वचनाकडे आपण जात आहोत. योहान शुभ वर्तमान याचा 12वा अध्याय, आणि यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक खूप सुंदर उदाहरण देत येणे प्रकारे सांगितलं. योहान शुभ वर्तमान 12वा अध्याय आणि वचन 23 पासून पुढे वाचतो मी. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आलेली आहे. गौरव होणं म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की कोणताही पंतप्रधान असो किंवा एखाद्या मॅचेस चालू आहे, टुर्नामेंट चालू आहे, आणि त्याच्यामध्ये अवॉर्ड देण्याची वेळ असो, मॅन ऑफ द मॅच असो किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंट असो, हे सर्व गौरवाचे जागा आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या गौरव होण्याची वेळ आलेली आहे. आता येशू ख्रिस्ताला कोणत्या पोडियमवर, कोणत्या पुलपिटवर, कोणत्या विक्ट्री स्टँडवर चढायला नाही जायचं होतं. येशूला कुठे चढायला जायचं होतं बघा. आणि तो देवाचा पुत्र म्हणतो. प्रियांनो, एकच लक्षात ठेवा, जर पिता आणि पुत्रासाठी ती गौरवाची जागा जर त्याला वाटत असेल तर तुमची आणि माझी देखील गौरवाची जागा हीच आहे. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ नाही की तुम्ही आणि मी आपल्याला स्वतःला वधस्तंभावर खिळून घ्यावं, परंतु वधस्तंभ याच्या मागे काय रहस्य आहे, काय गुज आहे ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि तो त्याबद्दल येशू ख्रिस्त 24व्या वचनामध्ये म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो. यस, प्रभू येशू ख्रिस्त एकटा आहे, सर्वजण त्याच्या बरोबर पळून गेलेले आहे, परंतु तो म्हणतो मी तो गव्हाचा दाणा आहे जो आता एकटा आहे आणि जमिनीत जाणार आहोत. आणि पुढे तो हा देखील म्हणतो की जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनाचे रक्षण करेल. यस, येशू ख्रिस्त गव्हाचा दाणा म्हणजे पुरला जाण्याचा अर्थ आहे की तो मरण पावणार आहे आणि तो पुरला जाणार आहे. गव्हाचा दाणा कुठे पुरला जातो? जमिनीत पुरला. उत्तर सुंदर जागेवर पुरला जाते. जमीन जी शेताची जमीन असते त्याच्यामध्ये तो गव्हाचा दाणा पुरला जातो. पुरल्यानंतर तो एकटाच पुरला जातो. आपण बघितलं पोत्यामध्ये किती गहू असतात काय ना, आपण म्हणू 1 क्विंटल मध्ये कुठे कोण मोजत बसतं गहू? नाही मोजत कोणी देखील, परंतु हजारो आणि लाखोच्या संख्यामधले ते गहू असतात. परंतु जेव्हा पुरण्याची वेळ येते तेव्हा काय असतं? पूर्ण पोतच एकदम पुरून टाकतो का आपण? खोदा खड्डा अख्खं पोतच पुरून टाका असं होईल का? नाही. मग त्याला आपण जेव्हा आपण ते बोवांचे समय येतो तेव्हा वेगवेगळे दाणे वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि ते काय करतात? एकटे पडतात. आणि एकटे पडल्यानंतर जेव्हा ते जमिनीमध्ये जातात तेव्हा त्याचं मरण आहे. म्हणजे ते जमिनीमध्ये राहतात, हळूहळू ते फुटतात आणि त्यांचं स्वरूप ते गमवून बसतात. आणि स्वरूप गमवल्यानंतर आता तो दाणा राहत नाही, परंतु त्यामधून हळूहळू एक कोंब फुटते आणि मग एका पौध्याला किंवा एक प्लांटला ते जन्म देत असते. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आज ह्या दिवसामध्ये लक्षात ठेवा, आपल्यापैकी अनेक जण म्हणतात की प्रभू मी एकटा आहे, मी एकटा आहे, मी एकटी आहे, माझ्या घरामध्ये मी प्रार्थना करणारी एकटी आहे. प्रभू मी तुझ्या जवळ येणारी एकटी आहे, मला कोणी विचारणार नाही. जरी माझ्या घरामध्ये सगळे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात परंतु ते ख्रिस्ताच्या आचरणापासून दूर आहे. परंतु प्रभू तू देखील या जगामध्ये असताना एकटा होता, परंतु त्यांनी कधी देखील इतरांची अपेक्षा न करता त्यांनी पित्याच्या योजनेकडे बघितलं. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की पित्याची योजना पूर्ण करावयास मी आलेलो आहे. प्रभू मी देखील या जगामध्ये एकटीच आलेले आहे. इथे किती जण जुळे आहे सांगा बरं, हात वर करा. है ना, कधी कधी एकटा नाही, कधी जुळे आणि तिळे पण असतात तिथे, परंतु इथे कोणीच नाही आहे. येशू ख्रिस्त काय जुळा नव्हता, हा एकटा आला आणि एकटाच गेला आणि तो एकटाच पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपला जन्म पण एकटा होतो, मरण्याच्या वेळेस देखील आपण एकटेच जातो आणि तारण देखील वैयक्तिक एकटेच आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु जेव्हा हे बी पेरलं जातं
आणि ते उगवतं तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की ते जे बीज आहे त्याला काय फुटतं, ओंबी फुटतात, ज्याला हिंदीमध्ये बाली म्हणतात, ओंबी फुटतात आणि त्याच्यामध्ये पुष्कळ गहूचे दाणे असतात. प्रेज द लॉर्ड. पण जोपर्यंत ते बी मरणार नाही तोपर्यंत ते फळ देऊ शकणार नाही. हो प्रियानो, आज तुम्हाला आणि मला देवाने यासाठी निवडलं की तुम्ही जावे आणि फळ द्यावे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी जावे आणि फळ द्यावे, आणि फळ देण्यासाठी पहिले बीला मरावंच लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने सेवा करत करत ते मरण पत्करलेलं आहे. त्यांनी मरण पत्करलेलं आहे यासाठी की तुम्हाला आणि मला जीवन आणि युगानुगाचं जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. आज मी परत एक वार सांगतो, तुम्ही जरी एकटे असले तरी आज देखील तुमच्या एकट्याची प्रार्थना, तुमच्या एकट्याचं गुडघ्यावर येणं, तुमच्या एकट्याचं अश्रू ढाळणं हे देव बघत आहे. प्रेज द लॉर्ड. फळ जे आहे ते बिये पासून तर उगवण्यापर्यंत हे सर्व कार्य कोणाचं आहे? देवाचं आहे. कोणीतरी पाणी देणारा असेल, कोणीतरी त्याला खत देणारा असेल, परंतु फळ आणि या सर्व गोष्टी देणं कोणाच्या हातामध्ये? वाढवणं देवाच्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आज जर तुम्ही एकटे आणि प्रार्थना करत तर विश्वास ठेवा, तुमच्या प्रार्थनेमुळे तुमच्या घरामधून मोठे फळ झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे सेवा करत आहे तिथे प्रभू मोठे फळ दिल्याशिवाय राहणार नाही. कारण की बलाने नव्हे, पराक्रम नव्हे, तर माझ्या आत कशाने कार्यसिद्धी होईल? कशाने कार्यसिद्धी होईल? आत्म्याने कार्यसिद्धी होईल. यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला आत्म्याचं कार्य करत असताना जर आम्ही दोन नावेवर पाय ठेवतो की नाही, मला थोडंसं मजा पण करू द्या पाळक साहेब, थोडंसं जगाचं एंटरटेनमेंट पण करू द्या, थोडंसं लबाडी पण करू द्या, थोडं भांड पण द्या, थोड्या शिव्या पण देऊ द्या, मग चर्चमध्ये येऊन एकदम मी पवित्र बनून जातो, मी एकदम धार्मिक बनून जातो, मी एकदम गीते गातो, मी एकदम प्रार्थना करतो. यस, हे देवाशी तुम्ही आणि मी लपवू शकत नाही. देवाशी तुम्ही आणि मी खोटं बोलू शकत नाही. देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते निवडलेलं आहे तर नुसतं 40 दिवसापुरतंच नव्हे तर सदोदित तुम्हाला तयार करा. परंतु हे 40 दिवस फार महत्वाचे यासाठी आहे की अखिल जगामध्ये लोक, जिथे जिथे राष्ट्र आहे ना त्यामध्ये ख्रिस्ती समाज आहे, तो सर्व लीन नियम राहून देवाकडे बघत आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा आत्म्याचं महान कार्य अखिल जगामध्ये सुरू आहे. आणि ते कार्य सुरू असताना त्याचा घटक तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझं कुटुंब आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते कुटुंब आहे तर तुम्ही तयारीस लागा आणि या दिवसामध्ये अधिक प्रार्थना करा. हो प्रियांनो, अनेक जणांच्या प्रार्थना अशा आहे की पाळक साहेब मला धन मिळावं, देवा माझी नोकरीमध्ये प्रगती मिळावी, मला गाडी मिळावी, मला सुंदर पत्नी मिळावी, मला सुंदर पती मिळावा. आणि प्रियांनो, एकच गोष्ट, जेव्हा तुम्ही येशूमध्ये आहे तेव्हा तुमचे वचन त्याच्यामध्ये, तुम्ही जे काही मागाल ते मी देणार. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुमच्यामध्ये आहे. यस प्रियांनो, वचने कुठे आहे? आज्ञापालन कुठे आहे? हो पित्या, आम्ही आपल्या मनाचा आज्ञा पाळतो, देवाला दूर ठेवतो. आणि जेव्हा आपण त्या आपल्या मनाच्या हिशोबाने चालतो किंवा त्या मनाने ठरवलेल्या प्रमाणे चालतो तेव्हा आपण स्वर्गीय आशीर्वादाची अपेक्षा ठेवू नये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की त्याने फळ देण्यासाठी यशाया 53 आणि 10 आणि 11 मध्ये निश्चितच यशाया संदेष्टा येणे प्रकारे म्हणतो की त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडले. कोणी पिडले? कोणाला? परमेश्वराने त्या पुत्राला पिडले. यशाया 53:10. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल. प्रेज द लॉर्ड. यस, आज अनेकांच्या घरामधले संतती बर्बादीवर आहे, संतती अंधकारात आहे, संतती भरकटलेली आहे, संतती धन कमवते, पैसा कमवते, स्टेटसच्या मागे जाते, परंतु येशू आणि येशूची सेवा ती नाम मात्र त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी कदाचित अनेक गोष्टी मिळवल्या परंतु येशू आज देखील त्यांच्या जीवनामध्ये नाही. प्रभूचं आगमन जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. युद्धाची घंटा वाजलेली आहे, राष्ट्रावर उठत आहे, भूकंप आणि या सर्व गोष्टीच्या आणि आकाशातले वेगवेगळे चिन्ह या गोष्टी दाखवते की येशूचं आगमन जवळ आहे. कदाचित ते 40 दिवस उपवासाचा समय हा शेवटलाही 40 दिवसाचा उपवासाचा समय असू शकतो. आणि जर ते सर्व काही आम्हाला दिसत आहे तर मेव कहा, आम्ही कुठे आहोत? आणि जर आपण येशूमध्ये आहोत तर येशूच्या आगमनापर्यंत आम्ही स्वतःला येशूमध्ये राखण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. उपास येतील आणि उपास जातील देखील.
परंतु उपास समयामध्ये तुम्ही आणि मी येशूच्या समोर कशा प्रकारे जातो ते महत्वाचं आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, त्याच्या जीवाची वेदना सरल्यावर तो फळ पाहून समाधान पावेल. यस प्रियांनो, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अनेक जण जे आज देखील विविध परीक्षेला सामोरे जात आहे. त्यांना वाटत की प्रभू काय, मी तुझी सेवा करतो, मी तुझा उपवास करत आहे, मी तुझा प्रार्थना करत आहे, मी लीन व नम्र तुझ्या जवळ येणार, तरी देखील माझी अडचणी कमी होण्याच्या जागे वाढत आहे. हो प्रियांनो, प्रभूला आणखी नम्र होण्याची गरज आहे. कारण की प्रभूला असे सेवक बनवण्याची गरज आहे जे लीन आणि नम्र होऊन देवाच्या गौरवासाठी आपलं जीवन अर्पण करतील. प्रेज द लॉर्ड. यस, आज जर आपण आपल्यासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लेकरांसाठी बहुत जगलेला आहोत, ह्याचा अर्थ नाही की त्यांना सोडून द्यायचं. परंतु प्रियांनो, या दिवसामध्ये तुमचं आणि माझं प्राधान्य जर येशू असेल तर या सर्व गोष्टीसाठी ज्या तुम्ही जगतात त्यांना देव आशीर्वादित करत. देवाचं वचन सांगतं की जीवाच्या वेदना सरल्यावर तो काय बघणार आहे, फळ बघून समाधान पावेल. यस, प्रभू येशू ख्रिस्त मरण वधस्तंभावर सहन केलंय, तो तुमच्या आणि माझ्यासाठी मरण झाला. क्लेश आणि वेदना जगातल्या सगळ्यात जास्त त्याने सहन केलेले आहे. आणि जेव्हा तो मरण पावला आणि मरण पावल्यापासून परत एक पुनरुत्थान झाल्यानंतर आज तो जगाकडे बघत असताना निश्चितच तो समाधान पावतो की माझं ते वधस्तंभावर जाणं आणि त्याद्वारे निश्चितच जगामध्ये देवाचं राज्य प्रस्थापित होणं हे मला अटळ दिसत आहे. आणि अनेक राष्ट्र आज प्रभूकडे आहेत. प्रेज द लॉर्ड. अद्भुत कार्य जगामध्ये विविध ठिकाणी विविध राष्ट्रांमध्ये सुरू आहे. भारतामध्ये ते कार्य वाढणार आहे. याबद्दल विश्वास ठेवत असताना आमच्या कुटुंबापर्यंत कार्य देखील होत आहे की नाही. हो प्रियांनो, एक मोठं ओझं तुम्हाला घ्यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या खांद्यावर कशाचं ओझं घेतलं, वधस्तंभाचं. नुसतं वधस्तंभाचं ओझं नाही तर तुमचे माझे पाप, क्लेश, शाप त्यांनी वाहिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी काय वाहतो, आज येशू म्हणत आहे तुम्ही आणि मी काय वाहतो. कारण की तुम्हाला आणि मला देखील याजक म्हणून त्याचा नेमलेला संदेष्टा म्हणून जगामध्ये ठेवलेला आहे. परंतु तुम्ही म्हणता नाही पाळखता खूप महागाई आहे, कसं तरी घर चालत आहे, सर्व प्रॉब्लेम माझ्या डोक्यावर आहे आणि घराचे सगळे ओझं घेऊन चालता मी पूर्ण थकून गेलेलो आहे. प्रियांनो, हे ओझे आपण देवावर टाकायची वेळ आलेली. प्रेज द लॉर्ड. का वाहत आहे तुम्ही, अहो कष्टी हो भाराक्रम जन हो, तुम्ही माझ्याकडे या. प्रेज द लॉर्ड. आज येशू परत एक बार बनते, हे कष्ट, हे भार, हे सर्व तुम्ही माझ्यावर टाका आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. प्रेज द लॉर्ड. हा विश्रांतीचा समय आहे, या समाधान पावण्याचा समय आहे. येशू ख्रिस्त या कष्टाच्या नंतर समाधान पावला. मला सांगू दे, या 40 दिवसामध्ये देव तुम्हाला आणि मला देखील समाधान देणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मनामध्ये एक मोठी शांती, अंतःकरणामध्ये शांती येणार आहे आणि तुमच्याद्वारे देवाचा आणि विशेष करून आत्म्याने भरून देवाचा गौरव होणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण यशाया 53 बघतो, ह्या गोष्टीचं लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. योसेफ एक सामान्य मुलगा होता, तरुण मुलगा होता. आणि योसेफाच्या बद्दल जेव्हा आपण बघतो तेव्हा लहान वयामध्येच त्याला दिसून आलं की परमेश्वराने माझी निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. वचन आम्हाला अनेक प्रकारे सांगते, शेवटच्या काळामध्ये मी मानव मात्रावर आत्म्याचा वर्ष वृद्धा स्वप्न पडतील. प्रेज द लॉर्ड. आणि तरुण मुले दृष्टांत आणि तुमचे तरुणे संदेश देणार आहे. प्रेज द लॉर्ड. दृष्टांत होत आहे तरुणाला, परंतु या दृष्टांतामुळे भावंड त्याच्या विरोधात झालेले आहे. हो प्रियांनो, आज जर तुम्ही प्रभूकडे प्रार्थना करत आहे आणि तुमचे प्रियजन जर तुमचा विरोध करत आहे किंवा तुम्हाला सहकार्य करत नाही किंवा तुमच्या प्रार्थनेला, या उपवास समयाला, धार्मिकतेला तुच्छ लेखत आहे, घाबरू नका, देव बघत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना विकलं, त्याने खड्ड्यात टाकलं, परंतु प्रियांनो देवाने त्याला तेव्हाही सोडलं नव्हतं आणि त्यांनी देखील देवाला सोडलं नव्हतं. पोटिफरच्या घरी तो गेलेला आहे. परत एक वार कुठेतरी सेटल व्हायचा प्रयत्न करत असताना हा तरुण परत एक वार एक पोटिफरच्या पत्नीच्या त्या आपण जर म्हटलं तर त्या पत्नीच्या त्या निश्चितच वासनाच्या सामोरे जावं लागलं त्याला. तिथूनही तो पळ काढतो, परंतु तो अडकवलं जातं, त्याला जेलमध्ये जातो आणि परत एक वार त्याची अवस्था खड्ड्यातून निघाला आणि जेलमध्ये पोहोचलेला आहे. जेलमध्ये कोणीतरी प्यालेदार त्याच्या मदतीला तयार होईल असं त्याला वाटत असताना तो देखील निघून जातो. बघा, एका नंतर एक मालिका, ह्याला मालिका म्हणतो, संकटाची मालिका, समस्याची मालिका सुरूच आहे. का? कारण की तो देवाचा निवडलेला होता. प्रेज द लॉर्ड.
हो प्रियानं, जगामध्ये राहत असताना जे निवडलेले लोक आहे त्यांना संकटाच्या मालिकेचा सामोरे जावं लागतं. प्रेज द लॉर्ड. का? कारण की सोन्याला जोपर्यंत तुम्ही अग्नीच्या द्वारे तापवणार नाही तोपर्यंत चमकणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला तुम्हाला आणि मला चमकवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकांसाठी तुम्हाला आणि मला तुमचे सत्कृत्य बघून देवाचा गौरव करावा असा प्रकाशाने प्रकाशित करायचा आहे. कारण की देव आज परत एक म्हणते तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. परंतु आज तुमची आणि माझी चमक नाही, आणि ती चमक वाढवण्यासाठी आज या संकटाच्या विविध मालिकेला सामोरं जात असताना योसेफाने देवाला सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. योसेफाने देवाचा त्याग केला नाही. योसेफाने कधीच म्हटलं नाही ठीक आहे आज हमारे भी दिन आएंगे भाई हम देख लेंगे, असं कुठे म्हटलं का त्याने? नाही. योसेफ पुढे जाऊन पंतप्रधान झाला. पंतप्रधान झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्यासारख्या व्यक्तीने म्हटलं आणा माझ्या भावांना पुढे, आता अब मेरी बारी है. कसं केलं का त्याने? नाही. पोटीकरला आजा भाई, पोटीकर भाई आजा, मला तुम्ही जेलमध्ये टाकलं ना, मला माझ्यावर तुम्ही अशा प्रकारे आरोप लावून पाठवलं, चला त्यांच्या दोघांना टाका जेलमध्ये. केलं का त्यांनी तसं? नाही. त्याने निश्चितच जो प्यालेदार आता त्याची सेवा करत होता त्याला देखील त्याने अन्यायाने वागवले. तर त्या भावंडांना तो बोलवतो आणि त्याच्या गळ्यामध्ये पडून तो रडतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. रडतो तो. आणि पित्याला म्हणजे तो याकोबाला म्हणतो की तू घाबरू नको, आता मी ह्यांच्यासाठी पित्या समान झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. ते संकटात आहे, त्यांच्याकडे भोजन नाही, परंतु तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विपुलतेने देणार आहे. शेवटी या पित्याने कोणाच्याकडे प्राण सोडलेले? आपल्या ह्या मुलाच्याच कडे प्राण सोडलेले. प्रेज द लॉर्ड. बघा, पद मिळालं तरी तो बदललेला नाही. का नाही बदलला? कारण की त्याला माहिती या पदावर पोहोचणारा माझा देव माझ्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. आणि देव माझा क्षमाशील आहे. हो प्रियांनो, या दिवसामध्ये उपवास आणि प्रार्थना करत असताना तुम्ही आणि मी किती क्षमाशील आहो याबद्दल गांभीर्याने विचार करा. कारण की जर देव आपल्या सर्व लेकरांना, जे आम्ही पापी आहोत त्यांना सदैव क्षमा करायला तयार आहे, तर आम्ही इतरांना जर क्षमा करत नाही तर आम्हासाठी निश्चितच त्या लाभ जो आपण म्हणतो स्वर्गीय लाभ हा मिळणार नाही. नेहमीच आपण वचन वाचतो की जेव्हा तू वेदीपाशी येतो आणि तू वेदीवर अर्पण करायची तयारी करतो तेव्हा तुझ्या लक्षात येते की कोणाच्या तरी मनामध्ये माझ्या विरोधात काही आहे, वेदीच्या जवळच तू ते दान ठेव, पहिले जाऊन त्याची क्षमा माग आणि मग येऊन तू दान तेव्हा तुझं दान स्वीकार केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. मी सगळ्यांना माफ केलं, पण माझ्या मनामध्ये माझं बद्दल कोणाच्या मनामध्ये जर काही आहे तर त्याचं पण समजूत घालून त्याच्याबरोबर मिलाप करणं, त्याच्याबरोबर समेट करणं ही देखील तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि योसेफाने आपल्या भावांबरोबर काय केलेलं आहे? समेट केलेला आहे. आपल्या भावांबरोबर समेट केलेला आहे. तो 11व्या नंबरचा असून देखील वरील 10 भावांसाठी त्यांनी महान कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात लहान भावाचं नाव बनायामीन होतं ना. आपल्याला माहिती आहे की पुढे जाऊन बनायामीन वंशातूनच 2 मोठे राजे होऊन गेले, राजा शाऊल आणि राजा दावीद याच वंशातून पुढे आले. किंवा त्याच्या पुढे देखील आपल्याला दिसतं की सर्व पहिले 3 जे संयुक्त इस्रायलचे राजे होते ते सर्व ह्याच वंशातून आलेले. आज प्रियांनो लक्षात ठेवा की सैतानाला ठेचण्यासाठी तुम्ही आणि मी परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत. आणि सैतान ला वधस्तंभाच्या द्वारे किंवा येशूने कशा प्रकारे पराभूत केलं? पहिली गोष्ट जी आहे की येशूने जे चमत्कार केले, येशूने काय केले? चमत्कार केलेले. आणि अनेकांनी माझं पुस्तक वाचलं असेल, येशूचे चमत्कार शोध आणि बोध. येशूने जे चमत्कार केले त्यामधून विविध प्रकारचे निसर्गाचे चमत्कार केले, शारीरिक चमत्कार केलेले, आरोग्य देण्याचे चमत्कार केले, मेलेल्यांना जिवंत केलं, भूतांना घालवलं. परंतु भूत जेव्हा येशू जेव्हा जवळ येत असेल तर ते काय म्हणत होते? हा देवाचा पुत्र आहे, तू आमच्यावर क्रोध उतरू देऊ नको. सैतानाला माहित आहे, सैतानाला माहित आहे, भूतांना माहित आहे की जो समोर उभा आहे तो सामान्य व्यक्ती नाही, तो देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हे भूतांनी देखील स्वीकार केलेला आहे. परंतु मनुष्य म्हणजे विशेष करून शास्त्री परुषी सर्व पूर्ण होत असताना त्यांनी मन कठोर केलेलं आहे. हो प्रियांनो, आता मंदिरामध्ये दर रविवारी साक्षाच्या द्वारे प्रभू हेच सांगतो आणि सांगणारे लोक हेच म्हणतात की प्रभूने मला बरं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूने मला आरोग्य दिले. अनेकांचे प्रश्न, अनेकांच्या समस्या, अनेकांचे व्याधी, अनेकांचे अश्रू पुसले जातात आणि दर रविवारी हा रविवार सोडून ते पुढे येतात आणि म्हणतात की प्रभूने मला अद्भुतरित्या कार्याच्या द्वारे जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
यस, तो आज पण कार्य करतो, नियमित कार्य करतो, परंतु ते कार्य करण्याचा एक भाग आहे चमत्कार. परंतु चमत्कार सैतानही करू शकतो. आपल्याला माहिती, जेव्हा मोशेने चमत्कार केले तर फारोच्या जादूगाराने देखील चमत्कार केले. म्हणजे जिथे चमत्कार तिथे नमस्कार करू नका, तपासा, जाना. या दिवसामध्ये अनेक लोक आहे जे आपल्या घरोघरी फिरत आहेत आणि जे घरोघरी येऊन आपण त्यांचं स्वागत करत आहे, परंतु ते वेगळ्या प्रकारचे म्हणजे खोटे संदेश ते आहे आणि चुकीच्या मार्गावर आपल्याला नेण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकांच्या घरामध्ये गेलेले आमच्यापर्यंत ती बातमी आलेली आहे, सावध राहा. सैतान देवाच्या वचनातूनच देवाच्या लोकांना बांधण्याचा आणि देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी तुम्ही सावध राहा. दुसरी गोष्ट आहे की संदेशाच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे, येशू ख्रिस्त निरंतर वचनाच्या द्वारे बोलत होते. अनेक लोकांनी या दिवसामध्ये बायबल वाचत असताना नुसतं वाचणं पुरेसं नाही, त्याचं मनन व चिंतन देखील महत्वाचं. आम्हाला सखोल बायबलची माहिती असायला पाहिजे, कारण की आमच्या घरी जे लोक येतात ते पण म्हणतात बायबल काढ, आणि 5-6 वचनं काढतात ते आणि त्याद्वारे म्हणतात की तुमची जे काही उपासना पद्धती आहे, तुम्ही जे काही तुमच्यामध्ये धर्मसिद्धांत ते चुकीचे आहे, असं बायबलमध्ये लिहिलं. आपण हो बरोबर, बायबल मधून बोलत म्हणजे सगळं काय. आम्हाला बायबलची माहिती नाही, आम्ही बायबल मध्ये सखोल ज्ञान घेणारे नाही आणि त्यामुळे सहज सैतान हा फसवतो. येशू ख्रिस्ताची परीक्षा कशामधून घेतली? वचनामधूनच घेतली, वचनातूनच घेतले गेलेले. परंतु येशू ख्रिस्ताने वचनातूनच उत्तर देऊन विजय प्राप्त केलेला. प्रेज द लॉर्ड. यस, हा समय आलेला आहे की वचनामधून जर कोणी तुमच्याकडे बघत आहे तर वचनामधूनच तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी नुसतं वचन वाचणं नाही तर बायबल स्टडी अटेंड करणं, वचनाचा निश्चितचा अभ्यास करणं आणि निरंतर प्रभूमध्ये चालणं अतिशय गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तिसरी गोष्ट आहे की त्याने आपल्या शुद्ध व पवित्र आचरणाच्या द्वारे देखील एक आदर्श आमच्या सर्वांच्या समोर आणि विशेष करून सैतानाच्या समोर ठेवलेला आहे. तो धनाच्या मोहात पडला नाही, तो पदाच्या लोभात पडला नाही. आजकाल धनाने लोभासाठी लोक काही करायला तयार होतात. मला हे पद पाहिजे, ही जागा पाहिजे, मला प्रमोशन पाहिजे, त्यासाठी तडजोड करायला तयार होतात. धन कोणत्याही मार्गाने यावं पण मला पैसा मिळावा, हा दृष्टिकोन आज अनेक जणांचे आहे. माझा गौरव व्हावा, माझं कौतुक व्हावं, यासाठी कोणतेही कृती करायला तयार होतात. आणि प्रियांनो, यामध्ये आपण कुठेतरी आशीर्वाद, विशेष करून देवाचे आज्ञा पालन आपण गमवतो. येशू ख्रिस्ता कोणत्याही मोहात सापडला नाही, कोणत्याही पापात सापडला नाही आणि त्यांनी शेवटपर्यंत शुद्ध आणि पवित्र स्वतःच राखले. का? कारण की त्याला देवाच्या उजवीकडे बसलेला पवित्र देव असं म्हणून काय करायचं होतं? तारणारा म्हणून सिद्ध करायचं होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला या दिवसामध्ये अनेकांना टेम्पटेशन येतात, मोहपाश येतात, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेकदा अडचणी येतात आणि तुम्हाला वाटतं की अरे जाऊ द्या, थोडासा ले लेंगे अभी, परत आहेच प्रभू भोजन, आपण गुडघ्यावर येऊन माफी मागू. देव प्रीती करणार आहे, कृपाशील आहे आणि तो क्षमा देखील करेल. आणि असा विचार करून अनेक जण धाडस करतात आणि देवाच्या गौरवासाठी, देवापासून प्राप्त होणारे, आपण वाचूया इब्रिकरास पत्र 6वा अध्याय, एक वचनच वाचू. संत पौल काय म्हणतो? इब्रिकरास पत्र आणि याचा अध्याय 6 आपण काढूया आणि कोणीतरी जोरात वाचा. 6 चॅप्टर 6 आणि वर्स 4 to 6, 4, 5, 6. कारण त्यांना एकदा प्रकाश मिळाला. आम्हा सर्वांना ख्रिस्त प्रकाश देणारा प्राप्त झाला. पुढे त्यांनी स्वर्गीय दानाची पण रुची घेतली, पवित्र आत्म्याचेही वाटी करताना पवित्र आत्माही मिळाला, ते अन्याने भाषाही बोलत आहे. पुढे यस, तो म्हणतो की मला जायचं आहे, आम्ही येशू के दिन एक स्वर्ग जाएंगे, तयारी झालेली आहे. पुढे ते जर पतित झाले, आता बघा या सर्व काही गोष्टी करणारे लोक, धार्मिक लोकच आहे, ते स्वर्गीय दान पण त्यांना प्राप्त आहे, सगळं काही ते करत आहे, परंतु तरी ते पतित झालेले आहेत. त्यांनी तो मार्ग जो येशूने दिलेला मार्ग आहे त्यावर चालत चालत अचानक कुठेतरी ते गडबडले, कुठेतरी ते मोहपाशात सापडले, कुठेतरी ते टेम्पटेशन मध्ये सापडले. आणि काय घडलेले? कारण की ते सैतानाने मध्ये बांधले गेलेले. आता
सैतानाने त्याने जखडलेलं आहे पक्क, कारण की अशा लोकांची सेवा पुढे जावी हे सैतानाला आवडत नाही. आणि अशा समय तो त्यांना अशा प्रकारे पकडतो की ते आपल्या जीवनामध्ये कोणताही पश्चाताप करण्यासाठी तयार होत नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता जे काही दैहिक गोष्टी मिळाल्या ते सोडायला तयार नव्हतं. पुढे काय लिहिलंय? यस, येशू ख्रिस्त वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी गेला, परंतु जे विश्वासणारे प्रार्थनाशील लोक आहे त्याच्याबद्दल संत पौल म्हणतो की ते देवाचा पुत्राला काय करतात? स्वतःसाठी परत एक वार वधस्तंभावर खेळतात. येशू ख्रिस्त परत एकदा वधस्तंभावर जाणार आहे का? आता नाही जाणार. एकदाच ती विधी झाली, एकदाच ती कृती झालेली, ती परत होणार नाही. ह्या विधीवर, या कृतीवर, या अर्पणावर, या बलिदानावर ते माझ्यासाठी झालंय. जेवढे जण विश्वास ठेवतात त्यांना सुटका आहे पापापासून, सुटका आहे विविध रोगांपासून. परंतु प्रियांनो, हे सर्व काही माहीत असताना आम्ही जाणून बुजून ढिटाईने जेव्हा अपराध आणि पाप करण्याचा धाडस करतो, दुसऱ्या भाषेमध्ये सैतान तुम्हाला जखडतो आणि तुम्हाला पूर्णपणे बांधून टाकतो, त्या समय जे दुःख देवाला होतं, प्रभू येशू ख्रिस्ताला होतं, ते वधस्तंभावर खेळण्यासारखं दुःख आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आज अनेक जण असे आहे जे आज मेजापाशी येणारे, गुडघे टेकणारे, परंतु त्यांच्याकडे बघून येशू रडतो. येशू रडतो कारण की मी ह्याच्यासाठी सर्व काही केलं, मी ह्याच्यासाठी प्राण अर्पिले, मी ह्याच्यासाठी त्याग केला, मी ह्याच्यासाठी पवित्र आत्मा दिला. तो त्या सामर्थ्याने भरला, त्याने वचन शिकलं, त्याने उपवास पण ठेवला, परंतु अद्याप देखील तो जगिक व दैहिक गोष्टीमध्ये बांधलेला आहे आणि येशू ख्रिस्त रडतो. आपल्याला असं दिसतं की मार्था आणि मारियाचा जो भाव होता, काय नाव होतं त्याचा? लाजर. येशू ख्रिस्त लाजरच्याकडे बघून रडला का की स्त्रियांकडून बघून रडला? त्यांचा अविश्वास बघून तो रडला. हो प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये अविश्वास जीवन जर आहे, जे अविश्वासणारी कृती जर आहे आणि तरी आपण उपासने प्रार्थना करत आहोत आणि आपण देवाला फसू शकत नाही, कारण की देव अशा परिस्थितीला बघून दुःखी होतो, तो रडतो. प्रियांनो, की मी ह्याच्यासाठी सर्व काही केलं, सर्वात मोठी गोष्ट प्राण ते देखील अर्पण केलं, परंतु आज देखील तो मला धोका देतो, तो आज देखील मला फसवतो. प्रियांनो, आज हा समय आहे, या 40 दिवसाच्या उपवासामध्ये आपल्या हृदयामध्ये पवित्र आत्मा कार्य करत आहे. तो तुमचे दोष आणि पाप दाखवत आहे आणि तुम्ही स्वतःला देवाच्या अधीन, स्वाधीन होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. काही लोक स्वतःला आवळून ठेवतात, नाही नाही नाही, कसं आहे, असं आहे, तसं. आवळू नका, हा वेळ आहे मुक्तीचा. प्रेज द लॉर्ड. पहिले तुम्ही तुमचे पाप अधर्म देवाच्या समोर ठेवा. दाखवलेले पाप हे तुमच्या समोर उघडकीस येत असताना त्या पापाचा स्वीकार करा. बघा, याच वेळेस आजच्याच समय देव तुम्हाला पाप मुक्ती देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला शुद्धता देणार आहे. परंतु जर तुम्ही म्हणणार नाही नाही जाऊ दे पाळायचं, आता घेतो पाप, परत बाहेर पडलो की लगेच सैतान मंदिरामध्ये आले ते एकदम वधस्तंभावर खांद्यावर असतो, बाहेर निघाला तर सैतान खांद्यावर बसलेला. मग कसं काय तुमचं जेवण? कोणत्या तरी एका मालकाची साखरी करा. डबल साखरी करते अनेक लोक, डबल ड्युटी करते. ह्याची पण चाकरी करायची काही समय, त्याची पण चाकरी करायची. आणि प्रियांनो, दोन्ही चाकरी करत असताना अनेक लोक त्या गंधकाच्या सरोवरासाठीच तयार केले, जसं काय त्याची अवस्था आहे. आणि यासाठी ही बाब आपल्याला लक्षात ठेवणे. कलस्सीकरास पत्र पहिला अध्याय 13 वचन संत पौल काय म्हणतो बघूया. कलस्सीकरास पत्र याचा पहिलाच अध्याय आणि 13व्या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे त्याबद्दल संत पौल म्हणतो. वाचा जोरात. त्यांनी आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही देवाच्या राज्यामध्ये इथे बसलेला आहात. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र सानिध्य येत आहे, पवित्र आत्मा कार्य करत आहे. अंधकाराच्या सत्तेची मोकळीकता हा समय आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज जर तुम्हाला मोकळीकता हवे तर हाच समय आहे. आपल्या हृदयाला, आपल्या अंतःकरणाला प्रभूच्या स्वाधीन करा. आणि प्रभू म्हणा, यस मी चुकीचे काम केलेले, मी अयोग्य काम केले, तुला न आवडणाऱ्या गोष्टी केली. यस, जरी कदाचित माझा फायदा आहे, कदाचित माझ्या कुटुंबियाला काहीतरी मिळेल ह्या अपेक्षाने मी केले, परंतु प्रभू मी चुकलेले आहे. परंतु आज माझ्या या पाप मुक्तीच्या द्वारे जे बी रोवलं जाईल, त्या बीच्या फळाच्या द्वारे माझ्या घरामध्ये अंधकार घालवला जाणार. प्रेज द लॉर्ड. हो, आज तुम्ही प्रकाशाच्या जवळ आलेले, तुम्ही
येशू जगाचा प्रकाश आहे, त्या प्रकाशाजवळ आलेले. प्रेज द लॉर्ड. परंतु जात असताना तुम्ही त्या प्रकाशाला घेऊन जावं हे त्याची अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की तुमच्या घरामध्ये जो अंधकार आहे त्या प्रकाशाचं घालवलं जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी म्हणत असतो की असलेला प्रत्येक व्यक्ती जो निवडलेला आहे किंवा निवडलेला नाही, प्रत्येकाला हिशोब द्यायचा आहे. न्यायासनाच्या समोर काय द्यायचं आहे? हिशोब द्यायचा. आणि हिशोब देत असताना देव हे नाही म्हणणार की तुम्ही किती फ्लॅट आणि किती गाड्या आणि किती पद आणि किती शिक्षण. देव हे विचारणार आहे की तू माझ्यासाठी किती आत्मे, तुला मुलं दिले होते, तुला शेजारी दिले होते, तुला भाऊ दिला होता, तुला बहीण दिले होते, तुला पती दिला होता, तुझा पती दिला होता. ते पापात जात असताना, त्या धर्मात सापडत असताना तू काय करत होता? तू निश्चित प्रार्थना करत होता हे मला दिसतं. मला निश्चित दिसतं की तू निश्चितच माझ्या जवळ आलेला होता. तू निश्चितच उत्तम असं विश्वासू जीवन जगला. परंतु तुझं जीवन स्वार्थी होतं. जर येशू ख्रिस्त स्वार्थी झाला असता आणि ज्या तिथेच राहिला असता तर तुम्हाला आणि मला तारण मिळालं असतं का? देवाचं राज्य आणि विशेष करून सार्वकालिक जीवन मिळालं असतं का? नाही. परंतु त्यांनी ती जागा सोडली. तो मानवाचा पुत्र म्हणून या जगामध्ये आला आणि सर्व जगाचे अधर्म आणि पाप त्याने आपल्या मस्तकी घेतले. प्रेज द लॉर्ड. पिताचा बलिदान, त्याग, पुत्राचा पिताचे आज्ञा पालन आणि आम्हासाठी केलेलं त्यागामुळे आम्हाला जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. आणि हे जर जीवन तुम्हाला आणि मला मिळालंय तर ह्या जीवनाच्या द्वारे आम्हाला इतरांना आमच्या मधला ख्रिस्त दाखवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज अनेकांमध्ये तो ख्रिस्त नाही. ते नावाला ख्रिस्ती आहे. ते नावाला म्हणतात की आम्ही प्रभूमध्ये चाललो, परंतु त्यांचे कृत्य आज देखील अंधकाराची आहे. आणि हा समय आलेला आहे की मेजाच्या पाशी येत असताना जेव्हा आपण आपले हृदय, आपले पाप जेव्हा आपल्या दृष्टीस पडत आहे, देवाचं वचन सांगते जेव्हा तुम्ही आपले पाप पदरी घेता, आमचा देव विश्वसनीय आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या सर्व धर्मांची क्षमा करेल. आम्ही आपली अनिती लपू नये, तर आम्ही अनिती उघडकीस आणू. देवाला माहिती आहे तुम्ही आणि मी किती पापी आहोत. अनिती आहे, शुद्धता आहे, चांगले काम हे देवापासून गुप्त नाही. परंतु आम्हाला आपल्या मुखाने कबूल करायचं. प्रेज द लॉर्ड. आपल्या मुखाने कबूल करा की प्रभू खरोखर मी चुकलेला आहे. आपण काही जण इन जनरल म्हणतात हे बापा मत पापावर दया, कारण की पवित्र शास्त्रामध्ये असेल. प्रियांनो, इतकं पुरेसं नाही. इतकं पुरेसं नाही. आपण स्पेसिफिक पाप त्याच्या समोर कबूल करणं, स्पेसिफिक पाप त्याच्या समोर जाऊन आणि ती बद्दल क्षमा मागणं याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. काही जण म्हणतात कळत न कळत झालेल्या अपराधांची क्षमा कर. सगळं कळतं आपल्याला कोणते अपराध करतो, पण आपल्याला कोण कशाला कबूल करायचे? एकच सेंटेन्स मध्ये कळत न कळत. कळत नाही म्हणजे काय? आपण काय अजान आहे काय? आपण काय पाप करतो जवळपास 60 ते 70% आपल्याला माहित राहतात. काही नाही माहित राहत त्याला आपण न कळत वाले पाप म्हणतो, अजानतेमध्ये केलेले पाप. प्रियांनो, जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात आहोत, उपवास व प्रार्थना करतो, देव सगळ्यात पहिले तुमच्या धर्माने पाप दाखवतो. प्रेज द लॉर्ड. कारण की ते येशू मध्ये, ते पित्याच्या आणि तुमच्यामध्ये एक आड भिंत म्हणून निर्माण झालेले. प्रेज द लॉर्ड. ती भिंत जर पाडायची आहे तर पहिले आम्हाला त्या भिंती स्वरूप पापांना कबुली दिल्या, तेव्हा येशू त्याच्या रक्ताच्या द्वारे ती आड भिंत पाडणार आहे. तो पडदा जो वरून खालपर्यंत फाटलेला आहे, तो पडदा पित्या आणि तुमच्याबद्दल फाटले जाणार आहे. आणि एक याजक, ज्याला महायाजक येशू म्हटलाय, तो पित्याच्या जवळ तुम्हाला आणि मला घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. तो समय आता आलेला आहे, त्याची तयारी आपण करत आहोत. हो, आज तुम्हाला आणि मला जेव्हा आपले पाप आणि अधर्म आपल्या दृष्टीस पडत आहे तर स्वतःला आवरू नका. कारण की सैतान तुम्हाला आणि मला बांधून, कायमचा बांधून, निदान या समय तरी बांधून ठेवायचा प्रयत्न करत असताना घाबरू नका. आपलं हृदय व अंतकण प्रभूच्याकडे द्या. प्रभू मी चुकलेले आहे, प्रभू मी चुकत आहे, माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या, मी अनेकदा अनेक गोष्टी आशा केलेल्या आहेत जे मला तर आवडत नाही, तर तुला काय आवडणार? हो, या उपवास समयामध्ये मी जेव्हा प्रार्थना आणि उपवासाच्या द्वारे तुझ्या जवळ येत आहे, प्रभू माझे पाप मला दिसत ते मी कबूल करते. कारण की जर मी माझे पाप पदरी घेतले नाही तर माझा आणि माझ्या कुटुंबात अन्य लोकांचाही नाश होणार आहे. पण तू आज जर मी पाप क्षमा मिळून तुझे फळ देणारा व्यक्ती बनलो तर निश्चितच माझ्या सुंदर कृपादानाचे फळ पहिले माझ्या कुटुंबियाला चाखायला मिळतील. प्रेज द लॉर्ड. ते देखील प्रभूकडे येतील आणि मग मी आणि माझ्या घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. यस, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. या सेवेसाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलं.
आज इराणमध्ये आणि अमेरिकेमध्ये जे युद्ध सुरू झालेलं आहे ते कदाचित थर्ड वर्ल्ड वॉरकडेही जाऊ शकतात. अनेक राष्ट्र देखील बलाढ्य राष्ट्र त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. हे युद्ध वाढणार आहे आणि अनेक दिवस जर चाललं तर महागाई उच्चांकावर पोहोचणार आहे, कारण की पेट्रोल आणि सर्व डिझेल याची किंमत वाढणार आहे आणि प्रियांनो परिस्थिती विकट आणि कठीण होतच जाणार आहे. अशा समय आमचा एक आधार, आमचं एक बळ, आमचं एक ताकद येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तो मुक्ती देण्यासाठी, तो शांती देण्यासाठी, तो वैभव देण्यासाठी तयार आहे. परंतु येशू ख्रिस्ताने वैभवाला काय म्हटलेलं आहे? वधस्तंभ म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मनिग्रह तुमच्या आणि माझ्यासाठी म्हटलेला आहे. जेव्हा आपण आपल्या सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला दिसत आहे, जे आपल्या जीवनामध्ये अडखळण निर्माण करते, ते अडखळण पित्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहे, ते अडखळण पुत्रामध्ये आणि आपल्यामध्ये आहे, पवित्र आत्मा आम्हाला सुचवत आहे. तर जर आपण प्रभूच्या चरणी येत आहो, आपल्या हातामध्ये प्याला घेत आहो, म्हणजेच येशू ख्रिस्ताचं रक्त जे तुम्हाला माझ्यासाठी सांडलं गेलेलं आहे, जे परम पवित्र आहे, जे तुम्हासाठी शुद्ध करण्यासाठी त्या वधस्तंभावर सांडले. ती भाकर हातामध्ये घेते आहे. ती भाकर काय आहे? येशू ख्रिस्त म्हणतो जीवनाची भाकर मीच आहे. ते जिवंत तुमच्या आणि माझ्यामध्ये देत आहे. तर तुम्ही त्याचा नुसता आनंदाने स्वीकार करणं पुरेसं नाही. हे झालं आता पुरे. आता पुढचं केव्हा येते? पाळक साहेब म्हणते नाही पुढच्या महिन्यातच येणार आहे. मग ठीक आहे, पुढच्या महिन्यात येऊ आपण. असे अनेक जण इथे बसलेले आहे. परंतु प्रियांनो, संधी वारंवार येत नाही. कधी कधी काही अचानक घडू शकतं. अनेक गोष्टी ज्या आहे ते अचानक घडू शकतात आणि मग आपल्याला संधी मिळणार नाही. तर आज या 40 दिवसामध्ये प्रभूने तुम्हाला आणि मला संधी दिली, तर आपण प्रभूच्या अधिक जवळ जाऊया. आणि नुसती संधी जवळ जाण्याचीच नाही, तर आपल्याला या संधीचा उपयोग अनेकांना ख्रिस्त दाखवण्यासाठी, विशेष करून निदान कमीत कमी कुटुंबाला, आपल्या शेजाऱ्यांना ख्रिस्त दाखवण्यासाठी प्रभूने माझा उपयोग करावा, यासाठी नव्याने स्वतःचं समर्पण करूया. आणि प्रियांनो, प्रार्थना करूया. जे अनेक जण व्याधीमध्ये, अनेक जण संकटामध्ये, अनेक जण सेवा करत आहे, अनेक जण युद्ध प्रसंगामध्ये, अनेक जण अडचणीमध्ये आहे, आपल्या प्रार्थना त्यांच्या जीवनामध्ये कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना करू. प्रभू राय, आम्ही तुला धन्यवाद व स्तुती अर्पितो, कारण की आजच्या दिनी तू आमची भेट घेतलेली आहे. पवित्र आत्मा तुला धन्यवाद देत आहो, कारण की तू आज प्रत्येक वचनाच्या द्वारे आमच्याशी बोललेला आहे. हे वचन जे स्वर्गीय मानना म्हणून आमच्यामध्ये उतरलेलं आहे, ते वचन आम्ही उपास समयामध्ये ग्रहण करत आहोत. हे आमच्या जीवनासाठी ताकद देणार, हे आमच्या जीवनासाठी बळ देणार, आमच्या जीवनाला मुक्त करणार ठरणार आहे. कारण की तू वचन पाठवून लोकांचे बरे करतो, असं तुझं शास्त्र आम्हाला शिकवतो. आज प्रभू राया, त्या वचनावर चालण्याकरता आमचे दुर्गुण व दोष तू आम्हाला दाखवत असताना आम्ही ते स्वीकार करावे. म्हणा प्रभू, आम्ही चुकलो आहो, प्रभू मला तू क्षमा कर. आणि जेव्हा आम्ही इथे गुडघ्यावर येऊन आपल्या हातामध्ये त्याची पवित्र भाकर म्हणजे त्याचं शरीर व त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये ते निश्चितच त्याचं द्रव्य स्वरूप असलेलं रक्त घेऊ, तेव्हा प्रभू आम्हाला सर्व धर्म आणि पापांपासून क्षमाच करणार आहे. तर आत्म्याचं संरक्षणामध्ये आम्हाला ते फळ देणार झाड करणार आहे, जे फळ अनेकांसाठी लाभाचे ठरणार आहे. आज आम्ही धन्यवाद देत आहोत. या विधीमध्ये, विशेष करून या उपवास समयाच्या विधीमध्ये आम्ही गांभीर्याने तुझ्याकडे येतो, आम्ही पवित्रतेने तुझ्याकडे येऊ बघितो. आणि पित्या, इथून बाहेर जात असताना आम्ही आमची सेवा तुझीच करू, आम्ही तुझी सेवा करू, आम्ही तुला अर्पितो, आम्ही तुझ्या गौरवासाठी कार्य करू. आज आभार मानतो, धन्यवाद देतो की सुंदर अशी वर्शिप, त्याचप्रमाणे पवित्र पिता सुंदर असं वचन, जिवंत अशी सहभागिता, पवित्र आत्म्याचा स्पर्श आणि विशेष करून पाप क्षमेची योजना हे घेऊन तू आज आमच्याकडे आला असताना तू आम्हाला आशीर्वादित करावा. प्रभू येशूच्या नावात आमेन आमेन. ह्या वेळेस जाणार पण